फर्स्ट रिॲक्शन किंवा फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे ऑब्व्हियसली हे अनबॅलन्स इक्वेशन आपल्याला दिलेलं असणार आहे. सो आपण बॅलन्सिंगच्या कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या. सगळ्यात आधी आपण जर आपल्याकडे रिॲक्शन दिलेली असेल, रिॲक्शनवरून आपण वर्ड इक्वेशन फॉर्म करतो. वर्ड इक्वेशनवरून आपण केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून केमिकल इक्वेशन लिहितो. इथे ऑलरेडी आपल्याला केमिकल इक्वेशन दिलेलं आहे. सो त्यानंतर आपण काय करतो, चेक करतो बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे. बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे आपण कसं डिसाईड करतो, जे कोणते एलिमेंट इथे आहे. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये एच हा एक एलिमेंट आहे, एस आहे, ओ आहे. या एलिमेंटचे लेफ्ट हँड साईड म्हणजे रिॲक्टंट साईड आणि राईट हँड साईड म्हणजे प्रॉडक्ट साईड, या साईडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते आपण चेक करतो. फॉर एक्झाम्पल एच आहे, एचचे लेट्स से हायड्रोजनचे लेफ्ट साईडला 4 ॲटम्स आहे आणि राईट साईडला सुद्धा 4 ॲटम्स आहे. त्याच पद्धतीने बाकी काय एलिमेंट त्याचे सुद्धा नंबर ऑफ ॲटम्स इक्वल असतील, त्या केसमध्ये आपण बोलतो हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे. आणि जर यामध्ये मिसमॅच असेल, एका जरी एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स वेगवेगळे असतील, त्याला आपण बोलतो अनबॅलन्स्ड इक्वेशन. सो हे अनबॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला नेहमी बॅलन्स फॉर्ममध्येच लिहावे लागतं. केमिकल इक्वेशन जेव्हा बॅलन्स फॉर्ममध्ये असतात त्याच वेळेस ते व्हॅलिड समजले जातात, कारण त्यावेळेस कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो होतो. सो त्यामुळे आपल्याला प्रत्येक केमिकल इक्वेशन हा बॅलन्स फॉर्ममध्ये लिहायचा असतो. सो स्टेप काय झाली, आपण केमिकल इक्वेशन लिहिलं, त्यानंतर आपण नंबर ऑफ ॲटम चेक केले. अनबॅलन्स असेल मग आपल्याला काय करायचं, तिथे करेक्शन करायचं आहे. आपल्याला ते बॅलन्स करायचं आहे. मग आपण बघायचं की आपण कशा पद्धतीने करेक्शन करू शकतो. सो जनरली आपण काय करतो, ही ट्रायल अँड एरर मेथड असते. जो कंपोनंट किंवा जो कंपाऊंड याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त असतात त्याच्यापासून आपण सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल आता हे जर इक्वेशन मला बॅलन्स करायचं असेल तर मी जनरली कशापासून सुरुवात करेल, H2SO7 2 + 2 4 + 7 11. इथे 11 ॲटम आहे, इथे 3 ॲटम्स आहे, इथे 2 + 1 3 + 4 7. त्यामुळे मी यापासून सुरुवात करेल, H2SO7 पासून सुरुवात करेल. मग त्यामध्ये असणारे एलिमेंट मी चेक करेल, कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते मी बघेल आणि त्यानंतर मी तो नंबर ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल. एकदा का आपण नंबर ॲडजस्ट करायचा म्हणजे आपण काय करतो, कोइफिशियंट तिथे लिहितो 1 2 3 कोइफिशियंट लिहून आपण चेक करतो. बट असं होतं की आपण ज्यावेळेस एखाद्या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम ॲडजस्ट करतो, तिथे आपण जो नंबर लिहितो त्या नंबरमुळे अगेन बाकीचे एलिमेंट डिस्टर्ब होऊ शकतात. त्यामुळे एकदा का आपण कोइफिशियंट लिहिला किंवा एखादा नंबर लिहिला, एखादा एलिमेंट आपण किंवा नंबर ऑफ ॲटम आपण इक्वल करायचा ट्राय केला, त्यामुळे ओरिजिनल इक्वेशन डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणून अगेन आपल्याला परत एकदा सगळे एलिमेंट आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे आणि मग चेक करायचं की आता काही यामध्ये प्रॉब्लेम आहे का, कुठे मिसमॅच आहे का. जोपर्यंत दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम सारखे येत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस रिपीटेटिव्हली करत राहतो. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा किंवा एखादा नंबर ॲड करतो, नंबर लिहितो, अगेन नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला चेक करायचा आहे. अगेन नंबर लिहा, नंबर ऑफ ॲटम चेक करायचा आहे. जेव्हा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम सारखे असतील त्याच वेळेस आपलं इक्वेशन बॅलन्स होणार आहे. सो यामध्ये असं काही फिक्स नाही की तुम्ही 2 स्टेप नंतरच तुम्हाला आन्सर मिळेल, 3 स्टेप नंतरच आन्सर मिळेल. आपल्याला फक्त ते कंटिन्युअसली करत राहायचं आणि ॲटमचा नंबर मॅच करायचा असतो. ओके, सो आता बघूया फर्स्ट. आता याचे बरेचसे एक्झाम्पल्स आपण ज्यावेळेस थेरी डिस्कस केली त्यावेळेस आपण बरेचसे एक्झाम्पल याचे सॉल्व्ह केलेले आहे. H2SO7 H2O हे आहे रिॲक्टंट, प्रॉडक्ट आपल्याला मिळत आहे. हा अनबॅलन्स इक्वेशन आहे. सो फर्स्ट स्टेप आपण काय करूया, फर्स्ट स्टेप आपण एक टेबल बनवू. टेबलमध्ये आपण नंबर ऑफ ॲटम्स कम्पेअर करूया. टेबल कसा बनवायचा, टेबलमध्ये इथे असणार आहे एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स कोणते कोणते आहे, इथे मला दिसत आहे H, त्यानंतर S आणि त्यानंतर O, HO HSO. ठीक, हे झाले एलिमेंट. त्यानंतर इथे मी लिहिणार नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स कोणत्या साईडला, एक आहे रिॲक्टंट साईड आणि एक आहे प्रॉडक्ट साईड. नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साईड अँड नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रॉडक्ट साईड. किंवा याला आपण बोलतो लेफ्ट हँड साईड आणि याला आपण बोलतो राईट हँड साईड. ठीक आहे, सगळ्यात आधी हा टेबल लिहायचा. त्यानंतर H लेफ्ट हँड साईडला, रिॲक्टंट साईडला H किती आहे, हायड्रोजन H2 आपण लेफ्ट हँड साईडचे टोटल कन्सिडर करतो त्यामुळे आपल्याला ॲड करावे लागतील. याचे 2 आहे, याचे 2 आहे, 2 + 2 4, H आहे 4. S किती दिसत आहे 2 अँड O किती आहे 7 + 1 8. ठीक आहे, राईट हँड साईडला H आहे 2, S इज 1 आणि O आहे 4. आता इथे जर बघितलं प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम मिसमॅच आहे, म्हणजे काय अनबॅलन्स इक्वेशन आहे. आपल्याला आता ते बॅलन्स करायचं आहे. सो नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, आपण स्टार्ट करतो. आपण बघतो की कोणत्या कंपोनंटमध्ये किंवा कोणत्या कंपाऊंडमध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त आहे. सो हियर H2SO7 has
4 + 7 11 atoms. Hence starting with, मग आता बॅलन्स करायचं त्यासाठी आपण स्टार्ट करणार त्यापासून H2SO7 पासून. ठीक आहे, यामध्ये 11 ॲटम्स आहेत त्यामुळे आपण त्यापासून सुरुवात केली. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही HS4, इथे 4 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे. प्रॉडक्ट साईडला नंबर ऑफ ॲटम्स कमी आहे, म्हणजे मला प्रॉडक्ट साईडचे नंबर ऑफ ॲटम वाढवावे लागतील. ह्या साईडचे तर मी कमी नाही करू शकणार, वाढवायचे आहे म्हणजे मला ज्या ठिकाणी नंबर कमी आहे तोच नंबर मला वाढवावा लागेल. मग त्यामुळे मी इथे फोकस करेल. आता मी कशापासून सुरुवात करेल, आता इथे जर तुम्ही बघितलं बघा एक पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी तो झालेला आहे 2 4 1 2 4 8 डबल आहे बरोबर इथे, किंवा असं बोलू शकतो प्रॉडक्ट साईडचे नंबर ऑफ ॲटम एक्झॅक्टली रिॲक्टंट साईडच्या नंबरच्या हाफ आहे. त्यामुळे जर मी प्रॉडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं, आता प्रॉडक्ट साईडला H किती होणार आहे 2 × 2 4, S होणार आहे 2 आणि O होणार आहे 4 × 2 8. त्यामुळे फक्त जर मी प्रॉडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं तर माझं इक्वेशन बॅलन्स होणार आहे. ठीक आहे, समजते काय सांगते ते. सो हिअर H2SO7 हॅज 11 ॲटम, हे स्टार्टिंग विथ H2SO7 टू आपण बोलू शकतो इक्वलाइज टू इक्वलाइज number of atoms use coefficient 2 on product side. हे समजलं, हे काय लिहिलं इथे. जसं आपण बघितलं आपल्याला एक पॅटर्न मिळालं की प्रॉडक्ट साईडचे एक्झॅक्टली रिॲक्टंट साईडच्या नंबर ऑफ ॲटमच्या हाफ होते. त्यामुळे जर मी प्रॉडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे बॅलन्स होणार आहे. त्यामुळे टू इक्वलाइज नंबर ऑफ ॲटम्स यूज कोएफिशिएंट 2 ऑन द प्रॉडक्ट साईड. कोएफिशिएंट म्हणजे काय, हा जो नंबर समोर लिहिलेला आहे H2, ठीक आहे, हा 2च आहे, याला आपण बोलतो सबस्क्रिप्ट. आणि जर सपोज असं असेल 2H, हा आहे कोएफिशिएंट. ठीक आहे, याचा अर्थ जर 2H लिहिलं असेल तर मी काय समजेल, दोन हायड्रोजन ॲटम आहे. H2 लिहिलं असेल तरी मी समजेल 2 हायड्रोजन ॲटम आहे. सपोज असं लिहिलेलं असेल 3H2, याचा अर्थ काय, टोटल मला कसे कन्सिडर करावं लागेल 3 × 2 आपण याचा प्रॉडक्ट घेतो, हे तर तुम्हाला माहीत आहे. सो आपण 2 ने कोएफिशिएंट 2 यूज करूया. त्यानंतर अगेन आपल्याला इक्वेशन लिहावं लागेल. सो द इक्वेशन इज LHS आपण तसेच ठेवतो H2O7 प्लस H2O, हे आहे लिक्विड स्टेटमध्ये, हे सुद्धा आहे लिक्विड स्टेटमध्ये. आणि त्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळत आहे H2SO4. बट हे ओरिजिनल इक्वेशन होतं. आता मी काय करते, इथे 2 ने मल्टिप्लाय करते. ठीक आहे, 2 ने मल्टिप्लाय करताय. सो हे इक्वेशन असणार आहे. जसं मी बोलली की जेव्हा केव्हा आपण कोएफिशिएंटने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला परत एकदा टेबल लिहून सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. सो अगेन आपल्याला लिहायचे इथे एलिमेंट्स, त्यानंतर LHS अँड RHS. हा टेबल आपल्याला बनवायचा H, S आणि O. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला आपण काहीच केलेलं नाही, ते ॲज इट इज आहे. त्यामुळे रिॲक्टंट साईडचे येस लेफ्ट साईडचे नंबर्स तसेच असणार आहे 4 to 8. आणि RHSला आता काय झालेलं आहे, आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. सो 2 × 2 4. हा 2 Hला सुद्धा ॲप्लिकेबल आहे, Sला सुद्धा आहे, Oला सुद्धा आहे. त्यामुळे हा असणार आहे 2 × 1 2S. आणि Oचा विचार केला तर 2 × 4 8. 4 to 8 4 to 8. दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम मॅच झाले. याचा अर्थ काय, नाव द इक्वेशन इज बॅलन्स्ड. सो नेक्स्ट आपण लिहिणार सिन्स नंबर ऑफ ॲटम्स of each element on both sides are equal and therefore given equation is balanced. हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे. आणि त्यानंतर अगेन हे जे फायनल आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे हे इक्वेशन आपण इथे एंडला घेणार ॲज अ बॅलन्स्ड इक्वेशन.
अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचे आहे. ठीक आहे, समजलं, सिंपल होतं. या ठिकाणी तर आपल्याला फक्त एकाच ठिकाणी नंबरने मल्टिप्लाय करावं लागलेलं होतं. आता बघूया नेक्स्ट सेकंड इक्वेशन SO2 + H2S प्रॉडक्ट S + H2O. ऑब्व्हियसली अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. सो दिस वन इज अनबॅलन्स्ड इक्वेशन. मग आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण एलिमेंट, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट असा एक टेबल बनवतो. एलिमेंट्स रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम किती आहे त्या एलिमेंटचे, प्रॉडक्ट साईडला नंबर ऑफ ॲटम किती आहे ते आपण मेन्शन करतो. सो यामध्ये कोणते एलिमेंट दिसत आहे, एस दिसत आहे, ओ आहे, एच आहे, SOH आहे, ते इथे मेन्शन केलेले आहे. रिॲक्टंट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला एस किती आहे, 1 + 1 2. आपण काय करतो, टोटल लिहितो, राईट, टोटल लिहितो. लेफ्ट हँड साईड कंप्लीट कन्सिडर करतो. सो इथे एक एस, इथे एक एस म्हणजे 2S. ऑक्सिजन किती आहे, O2 म्हणजे 2 आणि हायड्रोजन किती आहे 2 2 2 2. प्रॉडक्ट साईडला एस किती दिसत आहे 1, हायड्रोजन आहे 2 आणि ऑक्सिजन आहे 1. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, ज्या कंपोनंटमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम असतात त्याला आपण चूज करतो. इथे बघा 1 आहे, इथे 2 + 1 3 3 3. सो आपण कोणता एक कन्सिडर करू शकतो. सो लेट्स से मी कन्सिडर करत आहे H2S. ओके, लेट्स स्टार्ट विथ H2S. तुम्ही H2S पासून सुरू करू शकता, SO2 कन्सिडर करू शकता, H2O कन्सिडर करू शकता. मी सपोज H2S घेतला तर H2S मध्ये जर बघितला H22 आहे, S21 आहे. एचचा प्रॉब्लेम नाही आहे, यासाठी प्रॉब्लेमॅटिक मला काय वाटत आहे, एस वाटत आहे. एस रिॲक्टंट साईडला 2 आहे, प्रॉडक्ट साईडला 1 आहे. सो जे 2 आहे त्याला तर मी कमी करू शकणार नाही, 1 आहे त्याला मला इन्क्रीज करावं लागेल. 1चं मला 2 करायचं आहे, म्हणजे मग सिम्पलेस्ट वे काय असणार आहे, त्या एसला मी 2ने मल्टिप्लाय करेल किंवा इथे मी लिहिणार कोएफिशियंट 2, इथे मी लिहिणार 2. ठीक आहे, एस तर माझा बॅलन्स होईल. बट जसं मी आधी बोलली की आपण ज्यावेळेस असं काही एखाद्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करतो इक्वेशन डिस्टर्ब होऊ शकते, त्यामुळे परत एकदा आपल्याला टेबल लिहावं लागतो. आणि तसे आपल्याला अजून ऑक्सिजनसुद्धा बॅलन्स करावं लागणार आहे, त्यामुळे टेबल आपल्याला लिहावं लागणारच आहे. सो लेट स्टार्ट विथ H2S. सो टू बॅलन्स S, टू बॅलन्स और इक्वलाइज आपण बोलू शकतो, टू बॅलन्स S राईट कोएफिशियंट 2 on the product side. प्रॉडक्ट साईडला आपल्याला 2 लिहायचं आहे, म्हणजेच काय आपल्याला एस ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, 2S लिहायचं आहे. ठीक आहे, अँड देअरफॉर इक्वेशन काय बनणार आहे, देअरफॉर इक्वेशन LHS ॲज इट इज राहिलेली आहे आपली, SO2 + H2S SO2 + H2S. इथे आपल्याला S + H2O. इथे मी काय करणार आहे, इथे मी लिहिणार आहे 2. ठीक आहे, हे तर केलं आपण, 2ने इथे मल्टिप्लाय केलं. अगेन जसं मी बोलली की इक्वेशन डिस्टर्ब होणारच आहे, त्यामुळे आपल्याला परत एकदा टेबल लिहावं लागणार आहे. अगेन सेम इथे असणार आहे एलिमेंट्स, त्यानंतर इथे असणार रिॲक्टंट, इथे असणार प्रॉडक्ट. एलिमेंट आहे SO आणि H. आता बघा ह्या इक्वेशनमध्ये एस किती, लेफ्ट हँड साईडला आपण काहीच केलं नाही, त्यामुळे लेफ्ट हँड साईड ॲज इट इज असणार आहे 2 2 2. अँड RHS किंवा प्रॉडक्ट साईडला आपण काय केलेलं आहे, त्या एसला 2ने मल्टिप्लाय केलं आहे, त्यामुळे एस होणार आहे 2, H आहे 2 आणि O आहे 1. ठीक आहे, अगेन एकदा आपण टेबल लिहिला. आता यामध्ये बघा एस बॅलन्स्ड आहे, H बॅलन्स आहे, राहिला प्रश्न ओचा. ओला मला बॅलन्स करायचा आहे. या साईडला O2 आहे, या साईडला O1 आहे, 2 आणि 1 आहे, याला मी कमी करू शकणार नाही, म्हणजे मला याला इन्क्रीज करावं लागेल. 1चा मला 2 करावं लागेल, 1चा 2 करावं लागेल म्हणजे काय, मला कोएफिशियंटनेच मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, आपण इथे खाली नंबर नाही लिहू शकणार, खाली नंबर लिहिला तर याचा अर्थच बदलून जाईल, त्याचा केमिकल फॉर्म्युला चेंज होईल. केमिकल फॉर्म्युला आपण कधीच चेंज करत नाही, त्यामुळे जेव्हा केव्हा आपण बॅलन्स करतो आपण नेहमी इथे पुढे एक कोएफिशियंट लिहित असतो. सो आता मला काय करायचं आहे, या साईडला O2 होते, आता मला या साईडला जो O आहे त्याला मला 2 करायचा आहे. 2 करायचं आहे म्हणजे मला काय करावं लागणार, या ठिकाणी मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा जाऊनच लेफ्ट साईडचे ऑक्सिजन 2 आणि राईट हँड साईडचे ऑक्सिजन 2 होणार आहे. बट आता इथे लगेच तुमच्या लक्षात येईल 2ने मी इथे मल्टिप्लाय केलं, बट हा 2
Hला सुद्धा अप्लिकेबल आहे. म्हणजे आता अगेन काय होते, ऑक्सिजन तर बॅलन्स होतं, बट आता हायड्रोजनच्या नंबरमध्ये गडबड होणार आहे. हायड्रोजन तर ओके होतं 2-2, बट ऑक्सिजनला बॅलन्स करण्याच्या चक्करमध्ये आता हायड्रोजन सुद्धा डिस्टर्ब झालेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी 2 मल्टिप्लाय करेल त्यावेळेस ते इक्वेशन लिहून अगेन हे इक्वेशन अजूनही बॅलन्स झालं नाही, ते इक्वेशन अनबॅलन्सच असणार आहे. परत आपल्याला अजून एक स्टेप करावे लागणार आहे त्याच्या बॅलन्सिंगसाठी. ठीक आहे, समजते. सो नेक्स्ट स्टेप टू बॅलन्स. आपण कशाला बॅलन्स करतात, ओ. टू बॅलन्स ओ, राईट कोइफिशियंट 2 ऑन प्रॉडक्ट साइड. त्यामुळे इक्वेशन काय बनणार आहे आता, इक्वेशन बनेल लेफ्ट हँड साइड ॲज इट इज SO2 प्लस H2S. त्यानंतर 2S तर आपला कन्फर्म झालेला आहे, त्याला आपल्याला चेंज नाही करायचं आहे. आता आपण लिहित आहोत H2Oच्या पुढे 2. इथे लिहिणार आपण 2. हा नंबर आपण इथे ॲड केलेला आहे, इथे हा नंबर लिहिण्याची गरज नाही आहे. सो 2S प्लस H2O. ठीक आहे, हे ओरिजिनल इक्वेशन होतं. नंतर आपण 2ने मल्टिप्लाय केलं. आता 2ने मल्टिप्लाय केलं, परत एकदा आपल्याला टेबल लिहावं लागणार आहे जस्ट टू चेक की आता काय झालेलं आहे बॅलन्सिंग अनबॅलन्सिंग सोबत. सो एलिमेंट आहे SOH, नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साइड, नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रॉडक्ट साइड. रिॲक्टंट साइड अँड प्रॉडक्ट साइड. रिॲक्टंट म्हणजे लेफ्ट हँड साइड, प्रॉडक्ट म्हणजे राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड ॲज इट इज आहे, त्याला आपण डिस्टर्ब अजूनही केलेलं नाही. सो इथे 2, इथे 2 आणि इथे 2. राईट हँड साईडला आता S किती झाले, S सल्फर 2, O2 आपण केलेले आहे. आता H झालेला आहे 4. ठीक आहे, H झालेला आहे 4. आता काय करायचं, H2O2 H 2N4. H बॅलन्स, सॉरी S आणि O आता बॅलन्स झालेला आहे. H मध्ये झालेला आहे प्रॉब्लेम, या साईडला 4 आहे, या साईडला 2 आहे. सो त्यासाठी काय वे असणार आहे, आपल्याला H बॅलन्स करायचं आहे. इकडे 4 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे आता या 2चे मला 4 करावं लागणार. रिॲक्टंट साईडला H कुठे प्रेझेंट आहे, इथे ऑलरेडी 2 ॲटम्स आहे, त्याचे 4 करायचे. म्हणजे मी काय करेल, इथे 2ने मल्टिप्लाय करेल. ठीक आहे, कोइफिशियंट 2 मल्टिप्लाय करेल बोलण्यापेक्षा कोइफिशियंट मी 2 लिहिल. बट आता अगेन गडबड काय होणार आहे, हा जो 2 आहे हा Sला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे आता परत A सुद्धा डिस्टर्ब होणार आहे, S डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे आपल्याला अगेन एका स्टेपमध्ये Sला सुद्धा करेक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, सो टू बॅलन्स H, write coefficient 2 on reactant side. To balance it, write coefficient 2 on reactant side. त्यामुळे आता इक्वेशन काय बनणार आहे, इक्वेशन बनेल SO2 प्लस H2S. इथे मी काय लिहिणार, इथे मी लिहिणार 2. ठीक आहे, आणि त्यापासून प्रॉडक्ट मिळत आहे 2S प्लस 2H2O. ओके, अगेन टेबल. परत आपल्याला टेबल बनवावं लागणार आहे. SOH reactant and product. S आहे 2 plus 1 3. S सॉरी O2 and hydrogen 4. या साईडला S2 हायड्रोजन 4 आणि O आहे 2. प्रॉब्लेम आपल्याला दिसत आहे सल्फरचा. एक साईडला 3 आहे, एक साईडला 2 आहे. मग मी काय करू शकते, आता बघा या साईडला 3 आहे, या साईडला 2 आहे. यामध्ये एक ऑप्शन काय असणार आहे, हे 2S आहे, मला बॅलन्स करायचं आहे. म्हणून मी काय करू शकते, हा जो 2 आहे या 2ला जर सपोज मी 3नीच रिप्लेस करेल, कारण सल्फर सेपरेट आहे, त्यामुळे जर मी फक्त या 2ला जर 3नी रिप्लेस केला त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट कशावर होणार आहे, त्याचा इफेक्ट फक्त Sवरच होणार आहे. त्यामुळे जर मी या 2Sला जर डायरेक्ट हा नंबर काढून याच्यावेळी जर मी 3 लिहिला, या साईडला 3S केला, तर काय होणार आहे, लेफ्ट हँड साईडला सुद्धा 3S असणार आहे, राईट हँड साईडला सुद्धा 3S असणार आहे. म्हणून नेक्स्ट स्टेप मला काय करावं लागणार आहे, इन्स्टेड ऑफ 2 मला इथे लिहावं लागणार आहे 3.
समजली. इथे मी डायरेक्ट काय केलं कारण सल्फर सिंगल एलिमेंट प्रेझेंट आहे त्यामुळे इथला नंबर मी चेंज करू शकते. हा नंबर चेंज केल्यानंतर काय फरक पडणार आहे, OH काहीच त्यावरती काहीच परिणाम होणार नाही. S इंडिव्हिज्युअल होता, या साईडला 3S होते, या साईडला 3S झालेला आहे. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे Sचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला 3 लिहावं लागणार आहे. ठीक आहे, समजते. सो नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही असं लिहिणार की टू बॅलन्स S राईट कोएफिशियंट 3 ऑन रिॲक्टंट साईड. ठीक आहे, राईट कोएफिशियंट 3 ऑन रिॲक्टंट साईड म्हणजेच काय 2Sला मला 3Sने रिप्लेस करावं लागणार आहे. आणि त्यानंतर अगेन इक्वेशन कसं बनेल, इक्वेशन बनेल. आता ती स्टेप मी स्किप करत आहे. SO2 + 2H2S आणि यापासून मिळत आहे 3S + 2H2O. आता इथे जर तुम्ही बघितलं अगेन तुम्हाला एक टेबल बनवायचं आहे. बघा काय काय करायचं आहे. इथे मला समजलं की मी 2Sला 3Sने रिप्लेस करू शकते कारण S सेपरेट आहे त्यामुळे तिथला नंबर जरी चेंज केला बाकी H किंवा ओवर त्याचा काही फरक पडणार नाही आहे. या साईडला 3S होते, या साईडला 3 पाहिजे. मग सिम्पली काय केलं मी 2ला 3ने रिप्लेस केलेलं आहे. ओके, सो त्यानंतर मला हे इक्वेशन परत लिहायचं. हे इक्वेशन लिहिल्यानंतर अगेन एक टेबल बनवायचं आहे. त्या टेबलमध्ये SOH लिहायचे. रिॲक्टंट साईडला S3 to 4 असणारे रिॲक्टंट साईड आपण आता चेंज केली नाही. प्रॉडक्ट साईडला इथे 2 ऐवजी फक्त तुम्हाला 3 लिहावं लागणार आहे. ऑक्सिजन 2 असणार आहे आणि हायड्रोजन 4 असणार आहे. म्हणजे 3 to 4 3 to 4 असा एक टेबल तुम्हाला दाखवायचा. नंबर ऑफ ॲटम दोन्ही साईडची इक्वल आहे म्हणजेच काय दिलेली इक्वेशन बॅलन्स आहे. आणि म्हणून फायनल बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला हे परत एकदा लिहावं लागणार आहे. सो दिस इज फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. SO2 + 2H2S आणि त्यानंतर प्रॉडक्ट साईडला 3S + 2H2O. दिस इज फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. समजलं. हे थोडंसं वेगळं इक्वेशन होतं कारण यामध्ये आपल्याला बरेचसे करेक्शन करावे लागले. बट इव्हेंच्युअली बघा तेच मी बोलले ना की ही ट्रायल अँड एरर मेथड आहे. यामध्ये आपल्याला माहिती नाही की फिक्स इतक्या स्टेप्समध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे. फक्त प्रोसेस करत राहायची, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट इक्वेशन Ag + HCl दोन्ही सॉलिड स्टेटमध्ये आहे. रिॲक्टंट प्रॉडक्ट AgCl प्रेसिपिटेट मिळत आहे आणि H2 गॅस रिलीज होत आहे. इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. दिस इज अनबॅलन्स्ड इक्वेशन. आणि आता आपल्याला त्याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात आधी काय एलिमेंट आहे, रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम किती आहे, प्रॉडक्ट साईडला नंबर ऑफ ॲटम किती आहे ते सगळं मेन्शन करतो. सो एलिमेंट्स रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट साईड, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड. एलिमेंट्स कोणते AgHCl, AgHCl, AgCl अँड H. ओके, लेफ्ट हँड साईडला किंवा रिॲक्टंट साईडला Ag किती दिसत आहे 1, H आहे 1 आणि Cl आहे 1. प्रॉडक्ट साईडला Ag आहे 1, Cl आहे 1 आणि H किती आहे 2. AgCl सॉर्टेड. H या साईडला 1 आहे, या साईडला 2 आहे. म्हणजे मला आता Hवर फोकस करावं लागेल किंवा तुम्ही या ठिकाणी क्लिअर आहे म्हणून त्यामुळे मी डायरेक्ट Hवर फोकस करते किंवा आपल्या प्रोसेसप्रमाणे आपण कंपोनंट किंवा कंपाऊंड चेक करू शकतो की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त आहे. जसं या केसमध्ये Ag1, या ठिकाणी HCl 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2. तर तुम्ही 2 असणार नंबर ऑफ ॲटम असणार कोणताही कंपोनंट किंवा कंपाऊंड सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल जर मी यामध्ये असणारा H2 किंवा HCl सिलेक्ट केला तर H वरती मला काम करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यावेळी जा किंवा डायरेक्ट टेबल बघून सुद्धा आपण डिसाईड करू शकतो. सो आता लेफ्ट साईडला H आहे 1, राईट साईडला आहे 2. म्हणजे काय, मला लेफ्ट साईडचे H इन्क्रीज करायचे आहे, H वाढवायचे आहे. H कुठे, इथे प्रेझेंट आहे. 2 करायचं आहे, इथे 1 आहे म्हणजे ऑब्व्हियसली मला काय करावं लागणार आहे, इथे 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो फर्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला इथे 2ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा 2 कोइफिशियंट इथे लिहावं लागणार आहे या ठिकाणी. बट आता 2 जर लिहिला हा 2 Hला सुद्धा ॲप्लिकेबल आहे, Clला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे ह्या 2 मुळे आता Cl डिस्टर्ब होणार आहे. आधी Cl 1 होता तर रिॲक्टंट साईडला Cl सुद्धा होणार आहे 2. म्हणजे परत आपल्याला त्यावरती काम करावं लागणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट टू बॅलन्स H, to balance H, write coefficient 2 on reactant side. ठीक आहे, रिॲक्टंट साईडला आपण लिहिणार 2 अँड देअरफॉर इक्वेशन काय बनणार आहे, Ag ॲज इट इज प्लस 2HCl. ठीक आहे, Ag प्लस 2HCl आणि प्रॉडक्ट साईड ॲज इट इज AgCl प्लस H2. ओके, परत टेबल, एलिमेंट, ही आहे रिॲक्टंट साईड, ही आहे प्रॉडक्ट साईड R P. एलिमेंट आहे Ag, त्यानंतर H आणि त्यानंतर Cl.
रिॲक्टंट साईडला Ag आहे 1, H आहे 2 आणि Cl आहे 2. 2 आता Cl क्लोरीन त्याच्यासमोर सुद्धा 2 आहे म्हणजे Cl झाला 2. RHS सेमच राहिलेली आहे, आपण काही चेंज केलं नाही, 1 to 1. ओके. Ag बॅलन्स्ड आहे, H बॅलन्स झाला, आता Cl डिस्टर्ब झाला. Clला मला बॅलन्स करावं लागेल. Cl रिॲक्टंट साईडला आहे 2, प्रॉडक्ट साईडला आहे 1. प्रॉडक्ट साईडचा मला Cl इन्क्रीज करायचा आहे. सो Cl इन्क्रीज करायला इथेच चान्स आहे. प्रॉडक्ट साईडला जर मला 2 करायचं आहे म्हणजे मला काय करावं लागणार, इथे अगेन 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 2 ने जर मी मल्टिप्लाय केला अगेन Ag डिस्टर्ब होणार. ठीक आहे, कारण या साईडला Ag 2 आहे, या साईडला Ag 1 आहे, म्हणून अगेन त्या Agला बॅलन्स करण्यासाठी मला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करावं लागेल, या साईडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. Ag सेपरेट आहे त्यामुळे या साईडला 2 आहे, इथे मी डायरेक्टली 2 जरी नंबर लिहिला तरी इक्वेशन बॅलन्स होणार आहे. अशा अजून 2 स्टेपमध्ये इक्वेशन बॅलन्स होणार आहे. सो therefore टू बॅलन्स, आता आपण टू बॅलन्स और इक्वलाइज बोलूया आपण. टू इक्वलाइज, इथे सुद्धा इक्वलाइज वर्ड वापरू आपण. टू इक्वलाइज Cl, राइट, कोएफिशिएंट 2 ऑन प्रोडक्ट साइड. आणि त्यामुळे इक्वेशन काय मिळेल, देअरफॉर Ag प्लस 2HCl, इथे आहे AgCl. आता मी काय करणार आहे, इथे 2 लिहिणार आहे त्यामुळे 2 येणार इथे, प्लस H2. ठीक आहे. सो आता काय, अगेन टेबल. Ag, H and Cl. ही साईड रिॲक्टंट साईडला आपण काही केलं नाही, सो ती 1 to 2 राहणार. 1 to 2. प्रॉडक्ट साईडला आता काय होते, Ag झाला आहे 2, Cl झाला आहे 2, H आहे 2. क्लोरीन Cl बॅलन्स करायच्या चक्करमध्ये आता Ag डिस्टर्ब झाला. आता मला नेक्स्ट स्टेपमध्ये Agला बॅलन्स करावं लागेल किंवा इक्वलाइज करावं लागेल. राईट हँड साईडला 2 आहे, लेफ्ट हँड साईडला 1 आहे. इकडे 2 आहे, इकडे 1 आहे, म्हणजे 1चा मला 2 करायचा आहे. सो सिम्पली मी काय करणार, इथे पुढे लिहिणार 2, इथे 2 लिहिणार. त्यामुळे आता Ag सेपरेट आहे, त्यामुळे तिथे जरी नंबर मी चेंज केला त्यामुळे बाकी H किंवा Clवर काही परिणाम होत नाही. त्यामुळे नेक्स्ट स्टेपमध्ये Agला बॅलन्स करण्यासाठी इथे मला 2 हा कोएफिशिएंट लिहावा लागणार आहे. सो टू बॅलन्स Ag, राइट, कोएफिशिएंट 2 ऑन रिएक्टेंट साइड. ठीक है. एंड देयरफॉर इक्वेशन काय बनेल आता, AgS ओरिजिनल इक्वेशन प्लस 2HCl, प्रॉडक्ट मिळत होता 2AgCl प्लस H2. आता मी काय करत आहे, इथे Agला बॅलन्स करण्यासाठी ते 2 ने मल्टिप्लाय करत आहे. आता यानंतर आपलं इक्वेशन झालेलं आहे बॅलन्स, ते फक्त आपल्याला एकदा मेन्शन करावं लागेल. सो AgHCl, आता लेफ्ट हँड साईडला Ag किती आहे 2, H आहे 2, Cl आहे 2. राईट साईडला Ag2, Cl2 अँड H2. दोन्ही साइडचे नंबर ऑफ ॲटम्स इक्वल आले अँड देयरफॉर इक्वेशन इज बॅलन्स्ड अँड हेन्स बॅलन्स्ड इक्वेशन किंवा बॅलन्स्ड फायनल इक्वेशन कोणतं असणार आहे, 2Ag प्लस 2HCl, त्यापासून मिळत आहे 2AgCl प्लस H2. सो दिस इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. या ठिकाणी HCl हा ओके, HCl इथे हा ॲक्वियस स्टेटमध्ये असणार आहे प्रत्येक ठिकाणी. सो जिथे कुठे मी S लिहिलं आहे तो असणार आहे HCl. ॲसिड आहे, सो ॲक्वियस या ठिकाणी सुद्धा ॲक्वियस स्टेटमध्ये, या ठिकाणी सुद्धा ॲक्वियस स्टेटमध्ये. सो दिस इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता यानंतर अजून एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सो नेक्स्ट NaOH ॲक्वियस स्टेटमध्ये प्लस H2SO4
त्यापासून मिळतं Na2SO4 + H2. आय थिंक हे इक्वेशन आपण घेतलेलं आहे. सो दिस इज अनबॅलन्स्ड इक्वेशन. लगेच समजतं इथे Na1 आहे, इथे Na2 आहे. सो दिस इज अनबॅलन्स्ड इक्वेशन. सो अनबॅलन्स्ड इक्वेशन जर असेल तर सगळ्यात आधी आपण काय करतो, टेबल बनवतो आणि टेबलमध्ये आपण एलिमेंटचे करस्पॉन्डिंग नंबर ऑफ ॲटम्स लिहितो, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड. म्हणजेच काय, प्रॉडक्ट साईड अँड रिॲक्टंट साईडला काय आहे ते. सो एलिमेंट कोणते दिसत आहे, Na हा एक एलिमेंट आहे, H ऑलरेडी आहे, O आहे, राहिला S, NaOH, NaOH and S, NaOH and S. रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड. रिॲक्टंट साईड Na किती आहे, 1. ओके, ऑक्सिजन आपण टोटल कन्सिडर करतो, ऑक्सिजन किती आहे, 1 + 4 5, H 1 + 2 3. समजते, आपण ॲड का करतो, कारण आपण टोटल लेफ्ट हँड साईड कन्सिडर करत आहोत. आणि त्यानंतर S आहे 1. प्रॉडक्ट साईड Na2, देन S1, O 4 + 1 5 आणि H2. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स मिसमॅच आहे, इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. तर यामध्ये बघितलं तर आपण O आणि S ओके वाटत आहे, Na आणि H मध्ये प्रॉब्लेम दिसतोय. आपण कशापासून सुरुवात करणार, NaOH 3 ॲटम आहे, इथे 2 + 1 3 + 4 7. या ठिकाणी सुद्धा 3 + 4 7 आणि 3. सो तुम्ही Na2SO4 किंवा H2SO4 दोघांमधल्या कशापासून तरी सुरुवात करू शकता. तर आपण काय करू, कारण दोन्ही ठिकाणी 7 ॲटम्स आहे, कन्सिडर Na2SO4. आता Na2SO4 मध्ये S ओके आहे, O ओके आहे, राहिला प्रॉब्लेमॅटिक मला काय वाटत आहे, Na वाटत आहे. रिॲक्टंट साईडला 1 आहे, प्रॉडक्ट साईडला 2 आहे. नंबर मी कमी करू शकणार नाही, नंबर मला वाढवावाच लागणार आहे, बरोबर. सो या साईडला जर 2 आहे, या साईडला जर 1 आहे, तर मी काय करेन, या साईडला जर मी रिॲक्टंट साईडला जर मी 2 मल्टिप्लाय केलं, तर Na बॅलन्स होणार आहे. इथे जर मी 2 मल्टिप्लाय करत आहे, हा 2 ओला सुद्धा ॲप्लिकेबल आहे, Hला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच काय, आता O आणि H डिस्टर्ब होणार आहे किंवा त्याची नंबर ऑफ ॲटम चेंज होणार आहे. त्यामुळे मल्टिप्लाय केल्यानंतर मला परत एकदा टेबल बनवावं लागणार आहे. सो कन्सिडर Na2SO4 to equalize Na, write coefficient 2 on reactant side. ठीक आहे. सो आता इक्वेशन काय बनेल, 2 NaOH plus H2SO4, त्यापासून मिळत आहे राईट हँड साईड ॲज इट इज Na2SO4 प्लस H2O लिक्विड. ठीक आहे. 2ने मी मल्टिप्लाय केला, अगेन मला टेबल बनवावं लागेल. NaOH and S, reactant and product. Na झाला आता 2, O 2 + 4 6, H2 + 2 4 आणि S आहे 1. 2 देन ऑक्सिजन 6 अँड H सुद्धा झाला 2 + 2 4. ओके. प्रॉडक्ट साईडला Na आता 2, प्रॉडक्ट साईडला काही चेंज नाही झालेला, 2 5 2 1. ठीक आहे. N आणि S ओके आहे, O आणि H. आता O आणि Hला मी कसं करेक्ट करू शकते, यामध्ये O 6 5 H 4 आणि 2. Hवर जर मी फोकस केली, इथे 4 आहे, इथे 2 आहे, म्हणजे जर मी इथे 2ने मल्टिप्लाय केला तर ते इझी जाणार आहे. प्रॉडक्ट साईडला जर मी 2ने मल्टिप्लाय केला, H कुठे आहे, H मला दिसत आहे इथे. सो सपोज जर, किंवा इथे आपण बोलूया H दिसत आहे इथे. सो सपोज जर इथे मी 2ने मल्टिप्लाय केलं सपोज, तर काय होणार आहे, आता Na ओके आहे, S ओके आहे, इथे मी 2ने मल्टिप्लाय केलं तर 4 आणि 4 होणार आहे. बट
आता ऑक्सिजन किती होणार आहे, इथे 2O होणार आहे, म्हणजे राईट हँड साईडला ऑक्सिजन किती होणार आहे 2O + 4 6O. या साईडला सुद्धा आपल्याला 6 पाहिजेच आहे, त्यामुळे या 2 मुळे माझा ओचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि एचचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, समजलं. जनरली काय करा, आता इथे बघा इथे 6 5 होते, इथे 4 2 होता. मग आता कशापासून सुरुवात करायचं, तर इझी मला काय दिसत आहे, इथे 4 आहे इथे 2 आहे, मग 2चं 4 करणं मला इझी आहे. मग आधी सगळ्यात आधी ते करून बघायचं, मग नंतर राहिलेल्या एलिमेंटकडे बघायचं. आता इथे काय झालं, मी 2चा 4 केला, ऑटोमॅटिकली या ठिकाणचा ऑक्सिजन इन्क्रीज झालेला आहे, त्यामुळे ऑक्सिजन सुद्धा इथे बॅलन्स झालेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप, टू इक्वलाइज, आपण H वर काम करत आहोत. टू इक्वलाइज H, राईट कोएफिशियंट 2 ऑन प्रॉडक्ट साइड. सो इक्वेशन काय बनेल, हे इक्वेशन मॉडिफाय होऊन मिळेल 2NaOH प्लस H2SO4 आणि इथे मिळणार आहे Na2SO4 प्लस आपण काय करत आहोत आता, H2O जो आहे याच्या पुढे मी नंबर लिहित आहे 2 ऑन प्रॉडक्ट साइड. ठीक आहे. अगेन टेबल लिहायचं आता. सो फायनल टेबल आता काय बनणार आहे, NaOH and S. टू 641 आणि आता या साईडला लेफ्ट हँड साईड तर तशीच राहणार आहे, इथे आपण काही चेंजेस केले नाही, त्यामुळे 264 वर असणार आहे. राईट हँड साईडला Na2 S किती आहे, Na2SO S आहे 1, ऑक्सिजन 4 + 2 6 आणि हायड्रोजन 2 × 2 4. ठीक आहे. दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम सारखे आले, म्हणजेच काय हे झालं बॅलन्स्ड इक्वेशन. अँड देअरफॉर इक्वेशन इज बॅलन्स्ड. अँड बॅलन्स्ड फायनल इक्वेशन काय असणार आहे, बॅलन्स्ड फायनल इक्वेशन ते असणार आहे हे, कुठे लिहिलं आपण हे. सो बॅलन्स्ड फायनल इक्वेशन इज 2NaOH प्लस H2SO4 रिएक्टर मिळत आहे Na2SO4 प्लस 2H2O. So this is balanced final equation.